आता आपण महाराष्ट्रातल्या काही बातम्यांकडे येऊया। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं म्हणून मंदिर समितीकडून आज प्रथमच टोकन प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे। 1200 टोकन उपलब्ध होणार आहेत। भाविकांनी टोकन दर्शनाचं बुकिंग मंदिर समितीच्या संकेतस्थळावर करायचं आहे, असं आवाहन केले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी। तिरुपती बालाजी इथं दर्शनाकरता टोकन पद्धतीचा वापर करण्यात येतो। अगदी तशाच पद्धतीने पंढरपुरातही श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरता इतिहासात पहिल्यांदाच टोकन दर्शन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। वीरेंद्र, आतापर्यंत रांगा लागत होत्या, खूप मोठ्या प्रमाणात दर्शनाकरता गडबड होत होती, म्हणून ही टोकन पद्धत आणली गेली। आज पहिल्यांदा ती राबवली जाते, काय अधिक माहिती? आज टोकन दर्शनाची सुरुवात झालेली आहे। आज 1200 लोकांना टोकन दर्शन होणार आहे आणि आपण आता टोकन दर्शन जिथे सुरू झालेलं आहे त्या दर्शन मंडप येथे आहोत आणि दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि भाविक आलेले आहेत। सकाळपासून प्रतीक्षेत होते आणि टोकन दर्शन चालू झालेलं आहे। आपण पाहू शकता की या हॉलमध्ये त्यांचं वेटिंग होतं 2 मिनिटं आणि ती पांडुरंगाच्या मंदिराकडे जाताना कनेक्ट होते आणि ते जे दर्शन आहे त्यांचं काही वेळात होतंय। हे टोकन दर्शन आणि जी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन ज्यांना घ्यायचं आहे ते आतापर्यंत वेगवेगळ्या VIP रांगा, VIP पास अशा प्रकारे आतमध्ये जात होते, दर्शन घेत होते, पण रांगांना गर्दी खूप बघायला मिळत होती, म्हणजे गर्दी भरलेल्या रांगा होत्या। आता मात्र टोकन पद्धत अवलंबली गेलेली आहे। आज 1200 टोकन्स देऊन म्हणजे साईटवर जायचं, आपली वेळ निश्चित करायची आणि त्यावेळी जाऊन रांगेत उभं राहायचं, आपल्याला पुढच्या 2 तासामध्ये दर्शन मिळणार। ही जी टोकन पद्धत आहे त्या टोकन प्रणालीने लवकरात लवकर दर्शन मिळेल असा ठाम विश्वास मंदिर समितीने व्यक्त केलेला आहे आणि आज 1200 टोकन्स दिली गेली। काही लोक दर्शनाकरता उभी पण आहेत। टोकन प्रवेश दर्शन रांग असा एक बोर्ड सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये आज टोकन दर्शनात चालू होत आहे आणि त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे। 10 वाजता हे दर्शन चालू होत आहे आणि त्यासाठी मंदिर समिती पूर्णपणे सज्ज झालेली आहे। आज 6 स्लॉटमध्ये 1200 लोकांना हे टोकन दर्शन होणार आहे आणि त्याच्यानंतरनं ही सुविधा कशा प्रकारे वाढवण्यात येईल ह्याच्यावर मंदिर समिती विचार करणार आहे। एकंदरीत भाविकांचं हे दर्शन आहे हे सुलभ कसं व्हावं ह्याचा त्यामागे हेतू आहे। संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। भक्तांचं स्वागत करण्यात येणार आहे। स्वतः कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, लेखाधिकारी हे सर्व आता इथं हजर आहेत आणि पहिले जे भाविक असणार आहेत, जे टोकन दर्शनाचा लाभ घेणार आहेत, त्यांचं स्वागत मंदिर समितीकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे बऱ्याच वर्षाची जी प्रतीक्षा होती विठ्ठल रुक्मिणी भक्तांची ती आज पूर्ण होणार आहे आणि टोकन दर्शनाचा जो प्रयोग आहे हे आजपासून सुरू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।